चला तर आज आपण मस्त अशी झटपट होणारी कुरकुरीत खमंग अशी बिना भाजणीची चकली बनवणार आहोत। तर ही तांदळाच्या पिठाची चकली आहे। संपेपर्यंत अगदीच कुरकुरीत राहते। बनवायलाही अगदी सोपे आहे। तर नमस्कार, मी धनश्री, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर सर्वात प्रथम आपल्याला इथे एक परात किंवा एक भांडं घेऊन त्यामध्ये 2 वाटा तांदळाचं पीठ घालायचं आहे। पाव वाटी मी बेसनचं पीठ घातलेलं आहे। धनेपूड घातलेली आहे, हळद, लाल तिखट आणि चकली मसाला 1 चमचाभर घातलेला आहे। तर पांढरे तीळ 1 चमचाभर, ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे। आणि त्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि आपण याला मोहन घालणार आहोत। तर मोहन असे तेल चांगलं कडकडीत गरम करून आपण यामध्ये ओतणार आहोत, त्यामुळे चकली अगदीच कुरकुरीत होते। हे सर्व आपण चमच्याने मिक्स करणार आहोत, कारण तेल गरम असतं, हाताला चटके बसू शकतात। तर आता हे पीठ हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे। तर ते जे तेल आपण ओतलेलं आहे ते असं पिठाला चांगलं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला हे असं मस्त असं हाताने चुरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी ओतलेलं आहे। तर बघा, हे चमच्याने आता आपण हलवून घेणार आहोत। 2-4 सेकंद आपण हे हलवून घेतल्यानंतर आता हे भाजत नाही, त्यामुळे आपण आता हाताने याला चांगलं घ्यायचं आहे। बघा, चांगलं मळून घेतलेलं आहे। तर पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे। आपण याच्या चकल्या लगेच करून घेणार आहोत किंवा मग रेस्ट करण्यासाठी ठेवलं तरीही चालेल। मी एक 5-10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता बघा, आपण ह्याच्या चकल्या बनवून घेणार आहोत। तर इथे चकली बनवायचा जो साचा असतो तो मी वापरलेला आहे। तर ह्याच्यामध्ये साच्यामध्ये पूर्ण भरेल एवढं पीठ आपल्याला घालायचं आहे। तर पीठ घालून झालेलं आहे, त्याच्यावरचं जे साच्याचं झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण चकली पाडणार आहोत। तर एक प्लेट पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर ही अशी चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर बघा, मस्त अशी एकसारखी चकली पडलेली आहे। आता तेल आपण गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये ही चकली आपण सोडून घेणार आहोत। तर बघा, एकाच वेळी 2-3 चकल्या सहज बसतात। तर चकली सोडून घेतलेली आहे। तर 1-2 मिनिटभर झालं की चकली वरच्या साईडनं चांगली भाजली जाते, त्यामुळे आता ही आपण पलटी करून घेणार आहोत। त्यामुळे जी वरची साईड आहे तीही अगदी भाजली जाते। आता 1-2 मिनिट झालं की या चकल्या चांगल्या भाजलेल्या आहेत। तर आता आपण झाऱ्याच्या मदतीने ह्या काढून घेणार आहोत। जास्तही लाल करायच्या नाहीत, नाहीतर त्या करपट लागतात। तर बघा, मी इथं सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। तर एकसारख्या अशा मस्त काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत। तर बनवायलाही अगदी सोपे आहे। घरातील तांदळाचं पीठ आहे त्याच्यापासून आपण झटपट चकली बनवलेली आहे। तर बघू शकता, कमी तेलकट बनलेली आहे। तर तुम्हीही बनवून नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे। आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा। बाय बाय।